नकोशी पत्नी भाग 14 दृश्य 1 नंदिनीचे कडवट शब्द आणि आदित्यचा सिंपल अवतार. सकाळची वेळ असते. सानिकाच्या चाळीत पाण्याचा नळ सुरू झाला असतो. पाण्याचा तो विशिष्ट आवाज आणि चाळीतील लगबग वातावरणात एक वेगळीच धावपळ निर्माण करत असते. आदित्य तिथे गॅलरीत उभा राहून नंदिनीची वाट बघत असतो. नंदिनी पाण्याची बादली घेऊन बाहेर येते तेव्हा तिला तिथे आदित्यला बघून खूप संताप येतो. कालपर्यंत सूटबुटात वावरणारा हा माणूस आज इथे काय करतोय हे तिला सहन होत नाही. ती समीरकडे बघते आणि शांतपणे खंबीर आवाजात म्हणते, यांना घेऊन आत्ताच्या आत्ता घरी जा. जिथे आमच्यासारखे मिडल क्लास लोक राहतात तिथे राहणं या मिस्टर आदित्य रणदिवे यांना कधीच जमणार नाही. ते एवढ्या मोठ्या महालात राहणारे माणूस आहेत. त्यांना या चाळीतलं आयुष्य शोभत नाही आणि झेपणारही नाही. उगीच इथे राहून स्वतःचे आणि आमचे हाल करू नका. नंदिनीचे हे शब्द आदित्यच्या हृदयाला थेट जाऊन लागतात. ज्या मुलीने कधी काळी त्याच्यासाठी एवढं सहन केलं होतं आज त्यालाच इतकी परकी मानत आहे हे पाहून त्याला खूप वाईट वाटतं. पण आदित्यने मनाशी पक्की गाठ बांधली असते. तो समीरला म्हणतो, समीर, नंदिनीला जसं साधं आयुष्य आवडतं तसंच मी राहून दाखवेन तिला. माझी किंमत कळायला हवी. समीर काळजीने विचारतो, पण भाई, तुला तर साध्या फॅनची सुद्धा सवय नाही. तुला हे कसं जमणार? आदित्य ठामपणे उत्तर देतो, सवय नाही हे खरं आहे, पण मी नंदिनीची माफी मिळवण्यासाठी आणि तिचं प्रेम परत मिळवण्यासाठी काहीही करायला तयार आहे. आदित्य आता आपला महागडा अवतार सोडून साध्या शर्ट पॅन्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. ज्या माणसाला कधी घाम काय असतो हे एसीमुळे माहिती नव्हतं, तो आता चाळीतल्या उष्णतेत आणि गर्दीत राहण्याचा प्रयत्न करतोय. कधी बादलीने पाणी भरायला त्याला जमत नाही, तर कधी चाळीतल्या लोकांच्या टोमणे मारणाऱ्या नजरा त्याला टोचतायत. पण जेव्हा जेव्हा तो गॅलरीत नंदिनीचा चेहरा बघतो तेव्हा त्याला स्वतःचं सर्व दुःख विसरायला होतं. तो तिच्या प्रत्येक शब्दांचा मान राखून तिच्या मनासारखं वागण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. दृश्य 2 समीर आणि सानिकाचा सिक्रेट प्लॅन आणि मैत्रीचा हात. दुसरीकडे समीर आणि सानिका गल्लीच्या कोपऱ्यावर नेहमीप्रमाणे भांडत असतात. पण आज समीर खूप गंभीर असतो. समीर म्हणतो, सानिका, बघ ना, भाईला अजिबात जमत नाही आहे असं राहणं, पण तो फक्त वहिनीसाठी स्वतःला पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न करतोय. तुला काय वाटतं, वहिनीने भाईसोबत पुन्हा सुखी आयुष्य नको जगायला का? त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे सानिका. आपण भांडण्यापेक्षा त्यांना एक करायला मदत करायला हवी. सानिका क्षणभर गप्प होते. तिच्या डोळ्यातही पाणी येतं. ती म्हणते, समीर, मलाही तिला खुश बघायचं आहे, पण मी तिला पुन्हा त्या नरकात कसं पाठवू? तिथे तर अजूनही ती प्राची ठाण मांडून बसली आहे ना. आदित्य सर तर त्या प्राचीला घरात घेऊन आलेत. मग माझी नंदिनी तिथे सुरक्षित कशी असेल? समीर तिला समजावतो, भाई फक्त वहिनीवरच प्रेम करतो सानिका. प्राची त्याच्यासाठी फक्त एक मैत्रीण आहे आणि शेवटी ती वहिनीची बहीण पण आहे ना. यावर सानिका कडाडते, बहीण? समीर, तिच्यापेक्षा दुश्मन तरी परवडली असती. त्या प्राचीने आणि तिच्या आईने नंदिनीला लहानपणापासून फक्त छळलं आहे. तिचा स्वाभिमान त्यांनी प्रत्येक वेळी पायदळीत तुडवला आहे. अशा बाईवर आदित्य सर विश्वास ठेवतात, हेच चुकीचं आहे. समीर हळू आवाजात म्हणतो, तुला खरं सांगू सानिका, मला पण ती प्राची अजिबात आवडत नाही. मी फक्त भाईमुळे तिला सहन करतोय. आता वहिनी घरी नाही आहेत तर ती भाईला पुन्हा आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करेल आणि मला ते नको आहे. भाई तिच्या त्या खोट्या रडण्याला भुलला आहे. त्याला वाटतं ती बिचारी आहे, पण ती किती विषारी आहे हे मला चांगलंच माहिती आहे. मी ओळखलं आहे तिला. सानिका शेवटी एक मोठा श्वास घेते आणि समीरकडे हात पुढे करते. ठीक आहे समीर, जर नंदिनीची खुशी आदित्य सरांमध्येच असेल तर मी त्यांना एक करायला मदत करेन. पण लक्षात ठेव, जर तिला परत त्रास झाला तर मी कोणाला सोडणार नाही.
समीर हसतो आणि हात मिळवतो. सानिका पुन्हा टोमणा मारते. लक्षात ठेवा, हा हात फक्त त्यांना एक करण्यासाठी मिळवला आहे. आपण अजूनही दुश्मनच आहोत. दृश्य 3. रणदिवे निवासस्थानी प्राचीचा जळफळाट आणि अनुराधा आईची चपराक. रणदिवे निवासस्थानी प्राची खूप चिडलेली असते, कारण आदित्य घरी यायला तयार नसतो. ती मुद्दाम अनुराधा आईजवळ जाते आणि त्यांचे कान भरू लागते. आंटी, आदित्यला असं चाळीत राहणं चांगलं दिसत नाही. तो एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक आहे आणि तो त्या घाणेरड्या चाळीत राहतोय. नंदिनीला पण कळायला हवे ना. एवढं पण मोठं काय चुकलंय आदित्यचं? ती त्याला आपल्या तालावर नाचवते आणि आदित्य पण तिच्या मागे मागे फिरतोय. हे त्याला शोभतंय का? ती मुद्दाम नाटक करते. प्राचीला वाटलं होतं की अनुराधा आई पण तिच्या सुरात सूर मिसळतील, पण अनुराधा आईंनी प्राचीला कडक शब्दात सुनावले. प्राची, तू तर आता शांतच बस. तू जर नीट चौकशी न करता ते फोटोज आणि पावती अशी तमाशा करून दाखवली नसतीस तर आज हे दिवस आलेच नसते. आम्ही नंदिनीला चुकीचं समजलो, ही आमची चुकी आहे. पण आदित्यनेही तिच्यावर विश्वास ठेवायला हवा होता. त्याने तिला ज्या पद्धतीने घराबाहेर काढलं, तिचा स्वाभिमान दुखावला गेलाय. आणि कोणतीही स्वाभिमानी मुलगी तिच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्याला इतक्या सहज माफ कशी करेल? आदित्य जे करतोय ते अगदी बरोबर आहे. त्याने तिला मनवण्यासाठी अजून कष्ट घ्यायला हवेत. प्राचीचा चेहरा पांढरा पडला. तिला समजतं की तिची डाळ इथे शिजणार नाही. ती पुन्हा खोटं रडणं सुरू करते. आंटी, मला माहिती आहे मी चुकले, पण मला वाटलं ती आदित्यला धोका देते म्हणून मी हे केलं. पण आता तिने पण मोठं मन दाखवून माफ करायला हवं ना. आदित्यचं बाहेर किती नाव आहे. त्याला असं बाहेर राहणं शोभतं का? दृश्य 4. ईशाचा कडाका आणि नंदिनीची मळती. तेवढ्यात ईशा तिथे येते आणि प्राचीला समोरासमोर झापते. सूट तर तुला पण होत नाही आहे प्राची. दुसऱ्याच्या घरात, स्वतःच्या बहिणीच्या घरात इतका मोठा तमाशा करूनही तू अजून इथेच बसली आहेस. हे घर तुझ्या बहिणीचं आहे, तुझं नाही. माझी बहिणी स्वाभिमानी आहे म्हणून ती सन्मानाने बाहेर पडली. पण तू तर एवढं मोठं कांड करूनही ढिम्मपणे इथेच बसली आहेस. प्राची रागाने थरथरू लागते, पण आदित्यने तिला तिथे आणलेल्या असल्याचा बहाणा करत ती म्हणते, ईशा, आदित्य मला स्वतः इथे घेऊन आले होते म्हणून मी आहे. ज्या दिवशी ते मला निघून जा म्हणतील ना, त्या दिवशी मी एका क्षणात निघून जाईन. असं बोलून ती तावातावाने रूममध्ये निघून जाते आणि सामान आपटते. नंदिनी, तुला मी सोडणार नाही. तू सर्वांवर जादू करून ठेवली आहेस, पण बघच आता मी काय करते. तिकडे हॉलमध्ये ईशा अनुराधा आईच्या गळ्यात पडून रडते. आई, वहिनी खूप चांगली आहे गं. आपण तिच्याशी खूप वाईट वागलो. अनुराधा आईच्या डोळ्यातही अश्रू येतात. हो गं ईशा, मी पण तिच्यावर विश्वास ठेवला नाही. नको ते बोलले तिला, पण तिने सर्व सहन केलं गं. ती तुझी इज्जत वाचवत होती आणि आपण तिला कलंक लावत होतो. इतकं ऐकूनही ती एका शब्दाने बोलली नाही की मी या घराच्या मुलीसाठी शांत बाहेर. किती मोठं हृदय आहे गं तिचं. दृश्य 5. प्राचीची एंट्री आणि आदित्यची हतबलता. चाळीच्या दारात अचानक प्राचीला बघून नंदिनीच्या हातातली पाण्याची बाटली खाली पडते. प्राची रडण्याचं नाटक करत आदित्यचे पाय धरते. आदित्य, मला माफ करा. माझ्यामुळे तुमच्यात दुरावा आला. मला एक संधी दे. मी नंदिनीची माफी मागून तुम्हा दोघांना एक करेन. मला पण इथेच राहायचं आहे. आदित्य तिला सुरुवातीला नाही म्हणतो, पण ती रडायला लागते. प्लीज आदित्य, एक चान्स द्या फक्त. मी तुम्हाला निराश करणार नाही. प्लीज. तेव्हा आदित्य तिला स्पष्ट शब्दात सांगतो, प्राची, इथे राहायचं असेल तर तुला तुझी कामं स्वतः करावी लागतील. इथे नोकर चाकर नाहीत. तुला सिंपल राहावं लागेल. प्राची मनातून चिडते. तिला वाटतं, मी ही कामं कशी करू.
पण आदित्यचा विश्वास जिंकण्यासाठी ती हसून मान्य करते. नंदिनीला मात्र जेव्हा समजते की प्राची आदित्यसोबत चाळीत आली आहे तेव्हा तिला प्रचंड मानसिक त्रास होतो. तिला वाटतं की आदित्य तिच्याशिवाय राहूच शकत नाही, म्हणून त्याने तिला इथे आणलंय. नंदिनी सानिकाला म्हणते, बघ सानू, हे आदित्यजी प्राचीला घेऊन आले आहेत सोबत. माझी माफी मागून पण ते प्राचीसोबतच राहणार. तिच्यावरच प्रेम करतात ते. मग माझी माफी कशाला हवी आहे त्यांना? उलट आता तर त्यांनी प्राचीसोबत खुश राहायला हवे ना? का मला त्रास देत आहेत ते इथे येऊन? ते एकमेकांपासून लांब नाही राहू शकत. त्यांना तिथे महालात पण एकत्र राहायचं होतं आणि इथे चाळीत पण. दृश्य 6. समीर आणि सानिकाचा जलन प्लॅन. सानिका नंदिनीला भडकवण्यासाठी म्हणते, हो जाऊ दे ना नंदिनी, असं पण आता तुला फरक पडायला नाही पाहिजे. तू तर सर्व सोडून आली ना, आणि प्राची आणि आदित्य सर एकत्र राहत आहेत तर राहू दे. असं पण तू त्यांच्याकडे जाणार नाही म्हणतेस, मग तुला वाईट वाटून घ्यायची काय गरज आहे? आणि प्राचीसाठी तर ही चांगली संधी आहे. सानिका मुद्दाम नंदिनीला जाणवण्यासाठी हे बोलते आणि तिथून निघून जाते. पण नंदिनी जेव्हा आदित्य आणि प्राचीला एकत्र बघते तेव्हा ती नाराज होते. ती स्वतःशीच बोलते, माझी माफी मागायला आले आणि प्राचीला चिपकून बसले. मग यायचंच नव्हतं ना माफी मागायला. मी काय बोलवलं होतं का यांना? समीर आणि सानिका कोपऱ्यात उभं राहून हे सगळं बघत असतात. समीर म्हणतो, सानिका, वहिनी सहजासहजी मानणार नाही. तिला जोपर्यंत इन्सिक्युरिटी वाटत नाही तोपर्यंत ती प्रेम कबूल करणार नाही. आपण असंच तिला जेलसी फील होईल अशी कंडिशन तयार करू. त्यात प्राची आणि भाई सोबत आहेत याची वारंवार वहिनीला जाणीव करून देऊ. सानिकाला सुरुवातीला हा प्लॅन आवडत नाही, पण नंदिनीच्या सुखासाठी ती तयार होते. ते मुद्दाम नंदिनीसमोर असं दाखवतात की आदित्य आणि प्राची किती छान गप्पा मारतायत. समीर जोरात बोलतो, अरे वा, भाई आणि प्राची खूप छान कपल वाटतायत. ते ऑफिसमध्ये पण असेच दिसायचे ना, किती छान जोडी आहे. हे ऐकून नंदिनीच्या हृदयात जणू सुरा खूप असल्यासारखं होतं. तिला आठवतं की आदित्यने अजूनही तिचं त्याच्यावर प्रेम आहे हे कबूल केलेलं नाही. लग्नानंतर तो सांगणार होता, पण त्याआधीच त्याने तिला घराबाहेर काढलं. तिला वाटलं की आदित्यचं आजही प्राचीवरच प्रेम आहे. ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते, पण तिथे थरथरणारे हात आणि भरून आलेले डोळे तिची अवस्था सांगून जातात. ती मुद्दाम गॅलरीतून आत जाते, पण खिडकीच्या आड उभं राहून आदित्यला प्राचीसोबत बघताना तिचं काळीज पिळवटून निघतं. दृश्य 7. प्राचीचा कुटील डाव आणि नंदिनीचा अपमान. प्राची जेव्हा बघते की आदित्य काहीतरी कामानिमित्त बाहेर जातो तेव्हा ती मुद्दाम नंदिनीच्या रूममध्ये जाते. तिथे नंदिनी एकटीच बसलेली असते. प्राची कठोर आवाजात म्हणते, बघितलंस नंदिनी, तू कितीही नाटकं केलीस तरी आदित्य माझ्याशिवाय राहूच शकत नाही. त्याला इथे एकटं करमेना म्हणून तो मला इथे घेऊन आलाय. तू तर फक्त एक नकोशी पत्नी आहेस, पण त्याचं खरं प्रेम तर मीच आहे. तू आता बाजूला झालीस तर बरं होईल. उगीच स्वतःचा अपमान करून घेऊ नकोस. नंदिनी शांतपणे उत्तर देते, प्राची, मला कोणाचं प्रेम हवंय असं मी म्हटलंच नाही. तुला राहायचं असेल ना तर सुखाने राहा, पण माझ्या जखमेवर मीठ चोळायला येऊ नकोस. प्राची जाता जाता मुद्दाम नंदिनीने साठवून ठेवलेलं पाणी सांडून देते, जेणेकरून नंदिनीला पुन्हा कष्टाने पाणी भरावं लागेल. नंदिनी हतबल होऊन रडायला लागते. तिला आठवतो तो हार, ते रक्त देणं आणि केलेला त्याग, पण आज तिला मिळणारा हा अविश्वास तिला आतून मारून टाकतो. दृश्य 8. समीर सानिकाची दुविधा मनस्थिती. रात्रीच्या वेळी समीर सानिकाला सांगतो, सानिका, आपला प्लॅन वर्क होतोय.
वहिनीला जलन तर होते, पण ती स्वतःला खूप कंट्रोल करते. सानिका चिडून म्हणते, समीर, मला हे बघवत नाही आहे. ती प्राची तिला खूप त्रास देते. आपण त्या दोघांना एक करायला निघालो आहे, पण त्या प्राचीमुळे नंदिनी अजून लांब चालली आहे. आदित्य सरांनी आत्ताच तिची साथ द्यायला हवी, नाहीतर ती त्यांना कधीच माफ करणार नाही. समीरलाही आता भीती वाटू लागली होती की प्राचीच्या या नवीन खेळीमुळे आदित्य आणि नंदिनीचा संसार पुन्हा कधी साधला जाईल की नाही. चाळीतली ती रात्र खूप चढ आणि तणावपूर्ण होती. दृश्य 9. पावसाचे तांडव आणि त्यातील रोमॅन्टिक वळण. चाळीत दुपारची वेळ असते आणि अचानक आभाळ भरून येते. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू होतो. चाळीच्या अंगणात वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी नंदिनी घाईघाईने बाहेर येते. पाऊस इतका जोरात असतो की तिला नीट दिसतही नाही. कपडे काढत असताना तिचा पाय घसरतो आणि ती पडणार इतक्यात 2 खंबीर हात तिला सावरतात. तो आदित्य असतो. आदित्यने तिला आपल्या मिठीत घट्ट धरलेलं असतं. दोघेही पावसात पूर्णपणे भिजलेले असतात. नंदिनी आदित्यच्या डोळ्यात बघते. तिथे तिला राग नाही तर फक्त आणि फक्त पश्चाताप आणि अथांग प्रेम दिसतं. आदित्य हळूच तिचे ओले केस जे चेहऱ्यावर आलेले असतात ते कानामागे करतो आणि म्हणतो, नंदिनी, तू स्वतःची काळजी का घेत नाहीस? तुला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. नंदिनीला त्या क्षणी सर्व दुःख विसरायला होतं. तिच्या अंगावर शहारा येतो. आदित्यचा स्पर्श तिला त्याच्या प्रेमाची जाणीव करून देतो. काही क्षण दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. जणू आजूबाजूचं जग थांबलं आहे. थोड्या वेळाने आदित्य तिला बोलतो, नंदिनी, तू पूर्ण भिजली आहेस. आत जा आणि कपडे बदलून घे, नाहीतर आजारी पडशील. तो तिला रूममध्ये जायला सांगून स्वतः पण त्याच्या घरात जातो आणि नंदिनी तिथेच आदित्यबद्दल विचार करत बसते. पण तितक्यात प्राचीचा ओरडण्याचा आवाज येतो आणि नंदिनी भानावर येऊन वर बघते. प्राची गॅलरीत उभी राहून हे सगळं बघत असते आणि जळफळाटाने ओरडते, नंदिनी, तुला लाज वाटत नाही का? आदित्यला असं पावसात भिजवून आजारी पाडायचं आहे का तुला? प्राची खाली येते आणि नंदिनीला ढकलण्याचा प्रयत्न करते, पण तिथे सानिका येते आणि प्राचीचा हात हवेतच पकडते. सानिका रागाने लाल होऊन म्हणते, ए नाटकबाज प्राची, तुझा हा खोटा मुखवटा आता जास्त वेळ टिकणार नाही. तू इथे कशासाठी आली आहेस हे मला चांगलंच माहिती आहे. तू आदित्य सरांना मिळवण्यासाठी आणि नंदिनीला त्रास देण्यासाठी आली आहेस. सानिका सर्वांसमोर प्राचीच्या डिझायनर ड्रेसची आणि तिच्या खोट्या साधेपणाची फजिती करते. सानिका मुद्दाम प्राचीच्या हातातील बादली हिसकावून घेते आणि तिला सांगते की चाळीत राहण्यासाठी किती कष्ट करायला लागतात. ती तिला कामाला लावते. प्राचीची सर्वांसमोर फजिती होते आणि आदित्यसुद्धा तिला मदत न करता फक्त नंदिनीकडे बघत राहतो. प्राची आदित्यला दाखवण्यासाठी ते कामं करत असते. दृश्य 10. समीर आणि सानिकाचे लपंडाव प्रेम. दुसरीकडे समीर आणि सानिका आदित्य नंदिनीला एकत्र आणण्याच्या नादात स्वतःच एकमेकांच्या जवळ येऊ लागते आहेत. पावसात समीर सानिकासाठी छत्री घेऊन येतो. समीर म्हणतो, मिरची मॅडम, थोडं शांत व्हा. खूप भिजलात, आजारी पडाल. सानिका, मला माझी काळजी घ्यायला तुझी गरज नाही आहे समीर. तू तुझ्या भावाकडे लक्ष दे. समीर हसत म्हणतो, अगं भाई तर वहिनीच्या प्रेमात पूर्णपणे भिजलाय, पण तू का माझ्यावर इतकी चिडतेस? तुला माहिती आहे का, तू चिडल्यावर खूप सुंदर दिसतेस. सानिका क्षणभर शांत होते. तिच्या गालावर लाली येते. त्यांच्यात एक गोड लपंडाव सुरू होतं. भांडण तर
वरवर असतं, पण मनात एकमेकांबद्दल ओढ निर्माण होऊ लागली असते. दृश्य 11. नंदिनीची द्विधा मनस्थिती आणि प्राचीचा नवा कट. रात्रीच्या वेळी नंदिनी खिडकीपाशी बसून विचार करत असते. तिला दुपारी आदित्यने सावरलेला तो क्षण आठवत असतो. तिचं मन सांगत असतं की आदित्यवर विश्वास ठेव, पण प्राचीचं आदित्यसोबत राहणं तिला टोचत असतं. इकडे प्राची आपल्या खोलीत सामान आपटत असते. नंदिनी, तू माझ्या आदित्यला माझ्यापासून लांब केलंस. आता बघ मी काय करते. मी असं काहीतरी करेन की आदित्य तुला स्वतःहून धिक्कारेल. प्राचीच्या डोळ्यात आता सोडाची भावना असते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा भाग आणि पुढे काय होईल? प्राची परत नंदिनीला त्रास देण्यासाठी काहीतरी नवीन उपाय शोधेल का? आणि आदित्य प्राचीवर विश्वास ठेवेल का? काय होईल ते बघण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑल करा.